म्हटले, हे बघा व्यापारी, तुम्ही मला खा म्हणताय, पण मी खाऊ शकत नाही. का? कारण मी त्या ठिकाणी माझे जे लेकरं आहेत, माझी पत्नी त्या ठिकाणी घरामध्ये उपवासी आहेत आणि त्यांनी उपाशी राहावं आणि मी या ठिकाणी जेवण करावं हे बरोबर वाटत नाही. आणि सर्व झालेला प्रसंग त्या ठिकाणी सुदामजींनी त्या व्यापाऱ्याला सांगितला. व्यापारी म्हटला, अहो ब्राह्मण देवता, ज्याच्याकरिता तुम्ही राजासोबत वैर करून घेतला, असा भगवंतावर तुमचा विश्वास नाही का? तुम्हाला काय वाटतं की तो भगवंत तुमच्या लेकरा बाळांना उपवाशी ठेवेल? तुमचा विश्वास नाही का तुमच्या देवावरती? अहो, भगवंताने तुमच्या घरी कोणाला तरी पाठवलं असेल आणि तुमच्या लेकरा बाळांना खाऊ घातलं असेल, असं व्यापाऱ्यानं सांगितल्याच्या नंतर खरोखरच महाराज देवानं आणखी एका व्यापाऱ्याचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी सुदामा ब्राह्मणांच्या घरी तांदळाचा एक कट्टा भगवंताने स्वतः नेऊन दिला. आणि आता इकडं व्यापारी म्हटले, ब्राह्मण देवता, देवानं तुमच्या लेकरा बाळांना काहीतरी खाऊ घातलं असेल. जर तुमचा विश्वास त्या ठिकाणी देवावरती असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी जेवण करा. सुदामजी म्हटले, खरंय तुमचं, माझा देव त्या ठिकाणी भक्तांवर भरपूर प्रेम करतो, तो कधीच भक्तांना उपवासी ठेवणार नाही. म्हणून सुदामा ब्राह्मणांनी त्या ठिकाणी जेवण केलं आणि पुढे त्या ठिकाणी तो व्यापारी आणि ब्राह्मण देवता त्या ठिकाणी द्वारकेमध्ये गेले. आता द्वारकेमध्ये गेल्याच्या नंतर सुदामजी बैलगाडीतून उतरले आणि आता उतरल्याच्या नंतर सुदामजींना माहित नाही की श्रीकृष्ण भगवान परमात्मा कुठे राहतात. म्हणून सुदामजींनी एका व्यक्तीला विचारायला सुरुवात केली की कृष्ण कुठे राहतो. आता ज्याला विचारलं तोच व्यक्ती सुदामजींना राग लागला. म्हटले, कृष्ण कोणाला म्हणतोस? द्वारकाधीश म्हणायचं द्वारका आणि कृष्ण म्हणायचं नाही. असं म्हटल्याच्या नंतर सुदामजी म्हटले, खरं आहे तुमचं. आता कृष्ण राजा झाला असेल, आता कृष्ण द्वारकाधीश झाला असेल, म्हणून मी कृष्ण नाही म्हणायचं, मग द्वारकाधीश म्हणायचं. आणि सांगितलं की भगवंत त्या ठिकाणी राजमहालामध्ये राहतात. मग राजमहालाच्या द्वारापर्यंत त्या ठिकाणी सुदामजी गेले. गेल्याच्या नंतर काही द्वारपाल त्या ठिकाणी होते. सुदामजींनी त्या द्वारपालांना विचारलं की भगवंत श्रीकृष्ण भगवान परमात्मा याच ठिकाणी राहतात का? असं विचारल्याच्या नंतर द्वारपालांनी सांगितलं, हो, भगवंत याच ठिकाणी राहतात. मग सुदामजी म्हटले की मला भगवंताला भेटायचे. त्या ठिकाणी असणारे सेवक त्यांना असं वाटलं की ब्राह्मण आहे आणि गरीब असणारे ब्राह्मण काहीतरी देवाकडं मागण्याकरिता आले असतील. म्हणून सर्व सेवक त्या ठिकाणी असणारे द्वारपाल त्या ठिकाणी सुदामजींना म्हणू लागले, हे बघा, तुम्हाला काही धन संपत्ती पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी राजाला उगाच त्रास देऊ नका. तुम्हाला जर काही मागायचं असेल तर आम्हाला मागा. सुदामजी म्हटले, खरं सांगू, मी मागण्याकरिता आलो नाही, मी खरंच मागण्याकरिता आलो नाही, मला भगवंताला भेटायचंय. मग विचारलं, देवाला का भेटायचंय? सुदामजी म्हटले, तुमचा जो राजा आहे ना, राजा, तो माझा बालपणीचा सखा आहे. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का दिलदार है, ओ मेरे मन का मोहन तू दिलदार है.
कवता वही तराना काली कमली वाला काली कमली वाला दया रे तेरे मन का मोहन तुझे हारे तेरे मन का मोहन तुझे हारे तेरे मन का मोहन तुझे हारे बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे श्याम। त्या ठिकाणी सुदामा ब्राह्मण म्हणू लागले, अरे सेवकांनो, तुम्ही ज्याला राजा म्हणतात ना, तुम्ही ज्याला द्वारकाधीश म्हणून ओळखतात ना, तो असणारा तुमचा राजा, तुमचा कृष्ण त्या ठिकाणी लहान असताना माझ्यासोबत खेळत होता आणि तुमचा राजा माझा मित्र आहे. तुम्ही त्या ठिकाणी भगवंताला सांगा की तुमचा मित्र सुदामा तुम्हाला भेटण्याकरिता आलेला आहे. सर्व द्वारपाल हसू लागले. द्वारपाल म्हटले, एक गरीब असणारा ब्राह्मण, त्याच्या डोक्यावरती ना कोणती पगडी आहे ना अंगावरती चांगले कपडे आहेत आणि हा साधारण असणारा ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणतो की द्वारकाधीश माझा मित्र आहे. हे कसं शक्य आहे? द्वारपाल म्हटले, कुठं हा असणारा गरीब ब्राह्मण आणि कुठे द्वारकाधीश? पण तरी सुद्धा सुदामा ब्राह्मण त्या ठिकाणी विनंती करत होते की एकदा भगवंताला सांगा, एकदा भगवंताला सांगा. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ मैं, मेरे बचपन का यार है मेरा साथ, ये सोच कर आस लेके आया हूँ मैं. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे श्याम। त्या ठिकाणी सुदामा ब्राह्मण म्हणू लागले, अरे द्वारपालांनो, तुम्ही एकदा भगवंताला सांगा की तुमचा बाल सखा तुमचा सुदामा तुम्हाला भेटण्याकरिता आलेला आहे. शेवटी एका द्वारपालाला दया येते आणि तो द्वारपाल भगवंताकडे जातो. भगवंत त्या ठिकाणी अष्टमहानायिका त्या ठिकाणी बसलेले आहेत
आणि अवतीभोवती भगवंताच्या अष्टमहानायिका असणाऱ्या पत्न्या त्या ठिकाणी बसलेल्या आहेत. भगवंत सुवर्ण असणाऱ्या त्या राजसिंहासनावर बसले आणि तो सेवक त्या ठिकाणी गेला आणि गेल्याच्या नंतर म्हणू लागला, द्वारकाधीश की विजय असो. असं सांगितल्याच्या नंतर म्हणू लागले, भगवान त्या ठिकाणी एक गरीब असणारा ब्राह्मण, तो ब्राह्मण तुम्हाला भेटण्याची इच्छा करतोय. भगवंत म्हटले, एखादा ब्राह्मण मला भेटण्याची इच्छा करतोय आणि तुम्ही त्या ठिकाणी माझी परवानगी घेण्याकरिता आलाय. भगवंत म्हटले, हा नियम कोणी चालू केला? एक ब्राह्मण मला भेटण्याकरिता आलाय आणि तुम्ही परवानगी विचारायला? ब्राह्मणाला मला भेटण्याकरिता परवानगी विचारायची गरज नाही. भगवंतानं विचारलं, त्या ब्राह्मणानं स्वतःचं नाव काय सांगितलं? त्या द्वारपालानं सांगितलं, तो ब्राह्मण स्वतःचं नाव सुदामा सांगतोय. सुदामा शब्द ऐकल्याबरोबर सुनते ही दौड़े चले आए वो हाथ लगाया गले से सुदामा को मोहर लगाया गले को सुदामा को मोहर लगाया गले से सुदामा को मोहर लगाया गले से सुदामा को मोहर सुनते ही दौड़े चले आए वो हाथ लगाया गले को सुदामा को मोहर लगाया गले से सुदामा को मोहर लगाया गले से सुदामा को मोहर हुआ रुक्मिणी को मोहरिया तुम्हें हुआ रुक्मिणी को मोहरिया तुम्हें ये मेहमान के साथ हंसेगा गया है अरे बार मानो कन्हैया से दो अरे बार मानो कन्हैया से दो मामा गरीब आ गया है इधर पे सुदामा गरीब आ गया है इधर पे सुदामा गरीब आ गया है। बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. राधेश्याम. त्या ठिकाणी सेवकानं सांगितलं, महाराज त्या ब्राह्मणानं स्वतःचं नाव सुदामा सांगितलंय. सुदामा शब्द ऐकल्याबरोबर भगवंत त्याच दिशेने उभे राहिले आणि सुदामा ब्राह्मणाच्या दिशेने पळू लागले. भगवंताच्या अंगावरचं उंबरणं खाली गळून पडलं. मायबा भगवंताच्या पायात काहीच नाही. अनुवानी पायानं भगवंत पळू लागले आणि पळत पळत त्या ठिकाणी भगवंत सुदामा जवळ जातात आणि सुदामाला कर्कनाशी मिठी त्या ठिकाणी भगवंताने मारली. आता भगवंत त्या ठिकाणी सुदामा ब्राह्मणाला मिठी मारलेली बघितली. द्वारपालांना वाटलं की आपण असं समजत होतो हा ब्राह्मण गरीब आहे, पण जगाचा मालक ज्याला एवढ्या आवडीनं मिठी मारतोय तो गरीब नाही, तो तर खरा श्रीमंत आहे. आणि भगवंतानं त्या ठिकाणी सुदामा ब्राह्मणाला मिठी मारली. सुदामजी मनातल्या मनात विचार करू लागले. सुदामजी म्हटले, देवा मला असं वाटलं होतं तू विसरला असशील मला, तू ओळखणार नाहीस मला, पण देवा तू विसरला नाहीस, तू मला ओळखलंस. बघा देव कोणालाच विसरत नाही. ज्याच्या अंतःकरणात त्या ठिकाणी भगवंताविषयी अत्यंत प्रेम आहे, भगवंत त्या प्रेमाला कधीच विसरत नाही. बाबा सुदामजी म्हटले, देवा मला असं वाटलं होतं की तू राजा झालास आणि आता राजा झाल्याच्या नंतर तू मला ओळखणार नाहीस, पण देवा किती प्रेम तू त्या ठिकाणी माझ्यावरती केलंस. आणि भगवंतानं मिठी त्या ठिकाणी सुदामजीला मारली. आता मात्र रुक्मिणी माता म्हटल्या, देवा किती वेळेस पाहुण्यांना घराच्या बाहेरच उभं करणार, पाहुण्यांना घरामध्ये नाही का घ्यायचं. भगवंताने सुदामजींचा हात धरला आणि हाताला धरून त्या ठिकाणी राजमहालामध्ये सुदामजींना नेलं आणि स्वतःच्या गादीवर त्या ठिकाणी भगवंताने सुदामजीला बसवलं. ऐकताय तुम्ही सर्वजण? माणूस स्वतःच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट समोरच्या व्यक्तीला देईल,